केलं जातं. आणि ज्या वेळेला संतांचं चरित्र कानावर येतं, देवाचं चरित्र कानावर येतं. आता हे कीर्तन म्हटलं की संतांचं आणि देवाचं चरित्र, दुसरं काय बाबा. आता उद्या काल्याच्या कीर्तनाची सेवा, भगवान कृष्ण चरित्र आहे महाराज, आणि हे चरित्र कानावर पडलं की त्या चरित्राचं सामर्थ्य होय अंग हरिरूप, ही ताकद या कीर्तनामध्ये प्राप्त होते. अशी ही कीर्तनाची साधना सेवा मला वारंवार याच देहामध्ये पुन्हा पुन्हा करायला मिळते. त्या दृष्टीनं स्वतःला देखील अतिशय भाग्यवान अशा प्रकारचा समजतो. नियोजन फार सुंदर झालेलं आहे. मग ती कीर्तनकारांची यादी असेल, उपस्थित मृदंगाचार्य महाराज असतील, साऊंड सिस्टीम असेल, काय त्यांना काय बोलायचं कामच नाही बरं का. बेस इको ट्रबल सुंदर ऑपरेटिंग झालेली आहे. इथे जेवढी जागा आहे त्या मानानं अतिशय सुंदर तुम्ही आवाज ऑपरेटिंग केलेला आहे. साऊंड सिस्टीम वाले यांना धन्यवाद करतो. नियोजन फार सुंदर मला आवडलं. मृदंगाचार्य महाराज आदरणीय गोपाल महाराज आहेत. महाराज तुम्ही अगदी मोकळ्या मनाने बिनधास्त वाजवा बरं का, बिलकुल काही चिंता करू नका. मोकळ्या मनाने तुमची तयारी आहे, तुम्ही सुंदर वाजवतात, तुमच्या हातामध्ये गोडवा आहे. नाहीतर बरेच वादक आम्ही पाहतो, मला किती बोल जमतात, काय वाजवता येतं, याच्या नादामध्ये कीर्तनाचा बनका झाला चालेल नाही की नाही. बरेच वादक आहेत ज्यांचे भरपूर बोल तयार आहेत, पण कोणत्या चालीला कोणता बोल वाजवला पाहिजे, कशी पोषक साथ केली पाहिजे. 2 बोल कमी वाजवले चालतात महाराज, पण वाजवण्यात पोषकता पाहिजे. अशी सुंदर तुम्ही मृदंगाची साथ या ठिकाणी करत आहात. गोपाल महाराजांना धन्यवाद करतो. त्याचप्रमाणे हे 7 दिवसाचं फळेवर का महाराज, मला काही बोलायची गरजच नाही पडली, आपोआपच टाळ्या वाजल्या. त्याचप्रमाणे सगळी भजनी मंडळ आहे. बाहेर गावातून फेकरी येथून देखील भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. विणेकरी महाराज आहेत, गावातील आदरणीय आमचे आप्पा असतील, आदरणीय आमचे हरी महाराज असतील, आदरणीय भीमा भाऊ या ठिकाणी आहेत, आणि सगळीच गावातील भजनी मंडळ चौकदार बाबा आहेत. सगळीच प्रत्येकाची वैयक्तिक मला काही नावं एवढी माहिती नाहीये, पण सगळीच मंडळी म्हणजे बाहेरचं बोलवायची गरजच नाही तुम्हाला, फक्त वाद बस. बाकी यांना कसलीच गरज नाही महाराज. स्वतः ते भजन करतात, गायन करतात. सुंदर मी आलो त्यावेळेला मस्त हरिपाठ चाललेला होता. सगळे मस्त हरिपाठाचा आनंद घेत होते. वा भक्तीचा आनंद घेतला पाहिजे. आणि राहिला प्रश्न पुरुष वर्गाचा, ते उडीच फक्त इथं दिसायला मला कमी जर वाटते आहे, पण काही चिंता नाही. मागे उभे आहेत सर्व बरं का, जे ज्यांना काही बसायचा प्रॉब्लेम आहे ते समोर बसलेले आहेत. आमचे तरुण मंडळी तिकडे मागे उभे आहेत, काय हरकत नाही. निदान कानावर कीर्तन पडत आहे आणि ते कीर्तनालाच बसलेले आहेत, असंच मी गृहीत धरतो. काही चिंता करू नका. ते आमचे मित्रवतच आहेत, बंधूच आहेत. त्या नात्याने मी विनोदाच्या दृष्टीने तुम्हाला बोलू शकतो. आणि आता तरुण मंडळी या ठिकाणी आहे, तर त्या दृष्टीनं जे तरुणांना काही आवडत असेल, मग ती देशभक्ती असेल. पुन्हा अलीकडे एक भजन फार व्हायरल झालेलं आहे, खाटूश्याम बाबाचं भजन आहे की नाही. ते तुम्ही मोबाईलला सर्वांनी पाहिलेलं आहे, तर काही हरकत नाही. ते सुद्धा आज भजन आपल्याला घ्यायचं आहे. आणि आज माझ्यापेक्षा उद्या देखील अतिशय सुंदर आणि गोड कीर्तन आहे, ते देखील अतिशय गोड म्हणतात. जर तुम्ही त्यांना आग्रह केला तर ते देखील महाराज ते भजन म्हणतील. आणि हे खाटूश्याम बाबाचं भजन आपण इथूनच व्हायरल झालं बरं का. सुरुवात आम्हीच केली, इथून ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. गोपाल महाराज तुम्हाला माहिती आहे, सध्या इन्स्टाला तेच, युट्यूबला तेच चाललेलं आहे सर्व. म्हणून इथल्या तरुणांना कीर्तन आवडेल, त्यांना समजेल या भाषेमध्ये आज आपल्याला कीर्तन करायचं आहे. पण जरी मला या ठिकाणी समोर काही पुरुष वर्ग जास्त दिसत नसले तरी सुद्धा इथल्या ज्या महिला मंडळ आहे, जो मातृवर्ग आहे, आमच्या माता बहिणी आहे, त्या काही ज्ञानाच्या बाबतीत कमी नाहीत बाबा. तुमचा हा जो परिसर आहे, ऐकण्याच्या बाबतीत हुशार श्रोता आहे, अशी बाहेर नाही बरं का. पण इथल्या बाया माणसापेक्षा चांगलं ऐकतात. कारण यांचे गीता पाठांतर आहे तुम्हाला, संपूर्ण गीता कंठस्थ आहे. आता मी स्वतः माझी ग्वाही दिली, माझी गीता पाठ नाही बाबा. माझ्या संस्थेमध्ये जेवढे 4-5 अध्याय झाले तेवढेच माझे पाठांतर आहेत, त्याच्या पलीकडे नाही. पण इथं विष्णू सहस्रनाम, संपूर्ण गीता. मी पलीकडे तिकडे बाथरूमला गेलो तर तिकडं नाथ महाराजांचा हरिपाठ ते 2-3 बाया बसून त्या ठिकाणी म्हणत होत्या. म्हणजे परमार्थ या लोकांमध्ये भरपूर आहे.
जरी मला म्हणजे इथं आल्यानंतर मला समाधान वाटलं, नाहीतर बऱ्याच वेळेला बरं का समोर जर महिला मंडळ दिसली असा प्रश्न पडतो, आता कीर्तन कसं करायचं.